थोडासा जीवला ग बालुरीचा जीवला नंतरा भरली किती आटोकाट गे बोला मल्हारीचा जयळ कोट ग जेजुरगडावर बानू तुझं कुरुड कांड तुझं असं नाव आणि थोडासा जीवला ग बानू नकसा जीवला ग बालुरीचा जीवला रात्र दिवस मला बालू येईना झोप काही केलं ग बालू मला लागना झोप कालचा घड माझा गेला झिरकून जत्रा भरली किती येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत माऊलीच्या पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचं जेजुरीकरांकडून जंगी स्वागत केलं जात आहे। भंडाऱ्याची उधळण देखील केली जाते आणि वारकरी जे आहेत ते वारी माझ्या मल्हारीची वारी अशा पद्धतीने जे अभंग आहेत ते देखील आळवत आहेत। समोर पाहतोय आपण वारकऱ्याच्या कपाळावरती भंडारा लावला जातोय, भंडाऱ्याची उधळण देखील केली जाते। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीमध्ये आज माऊलीचा मुक्काम आहे आणि वारकरी सकाळपासून या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक जेजुरीकर हा या ठिकाणी रस्त्यावरती उभा आहे। भंडारा कपाळाला लावला जातोय, भंडाऱ्याची उधळण केली जाते। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत येणारे वैष्णव वारकरी आणि जेजुरीमध्ये असलेले जे काही शैव आहेत यांचा हा अनोखा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो। वारकऱ्यांच्या कपाळावरती बुक्का आणि अष्टगंध असतो, मात्र आज जेजुरीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वारकऱ्याला भंडारा देखील लावला जातोय आणि त्याच उत्साहामध्ये सगळे वारकरी देखील या भंडाऱ्याने पिवळे झालेले आहेत। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सोन्याची जेजुरी अशा पद्धतीने म्हटलं जातं, तर पिवळाही आपण समोर रस्त्यावरती देखील पाहतोय। त्याचबरोबर प्रत्येक इथं जो जेजुरीतला भाविक आहे तो देखील येणाऱ्या जेजुरीतला जो ग्रामस्थ आहे तो देखील वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी उत्सुक आहे। समोर पाहतोय आपण अशा पद्धतीने एकमेकावरती भंडाऱ्यांची देखील उधळण केली जाते। एकंदरीत जर आपण बघितलं तर वारीच्या वाटेवरती जेजुरी म्हटल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला देखील ओढ लागली असते। प्रत्येक वारकऱ्याला देखील जेजुरीच्या खंडाऱ्याचं दर्शन करायचं असतं। पांडुरंगाचं दर्शन तर आहेच आहे, पण बहुतांश जे काही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांचं कुलदैवत हे खंडराय असतो आणि त्या खंडरायाची आज देखील भेट होते। आपल्यासोबत जेजुरीकर आहे, त्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे आपण समोर पाहतोय। हा भंडारा देखील आहे आणि भंडाऱ्याची उधळण करून वारकऱ्यांचं स्वागत केलं जातंय। काय सांगाल, आज कशा पद्धतीने स्वागत करताय? जेजुरी खंडोबाची जेजुरी, खंडोबाची सोन्याची जेजुरी आणि जेजुरीमध्ये भंडाऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे डॉक्टर दिंडी माऊली मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर दिंडीच्या वतीने ठिकाणी सर्व वारकऱ्यांचं सर्व माऊलींचं त्यांच्या ललाटी मस्तटी कपाळावरती भंडारा लावून त्यांचं ते स्वागत केलं जातं। हा हर्षोल्लास आहे। असंख्यप्रमाणे माऊली आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा या ठिकाणी लावून त्यांचं स्वागत केलं जात आहे। सर्व मानाच्या पालख्यांवरती सुद्धा भंडारा उधळून या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं। त्याचप्रमाणे हा दिवसभर उपक्रम चालू असतो आणि डॉक्टर दिंडीची माऊली ट्रस्टची जवळजवळ 33 वर्षांची सेवा परंपरा आहे। तुमच्या हातामध्ये भंडाऱ्याचा ताट आहे, येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या ललाटी तुम्ही भंडारा लावताय। एकीकडे कपाळाला तुमच्या बुक्का आणि अष्टगंध देखील लावलेला आहे आणि भंडारा देखील आहे। हे कशा पद्धतीने या ठिकाणी संगम होतो? हे असं आहे की इथे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना जेजुरीचं जसं पंढरपूरला गेल्यावरती लोक कळसाचं दर्शन घेतात तसं इथे येणाऱ्या प्रत्येकाला भंडाऱ्याचं इतकं महत्त्व आहे की त्याच्या ललाटी भंडारा लागला म्हणजे त्याला खंडोबाचं दर्शन झालं आणि अशा पद्धतीने आम्ही ही वारकऱ्यांची सेवा करत असतो। हे आम्हाला दरवर्षी ही सेवा लाभते आणि आम्ही आता कंटिन्यू करणार आहोत। सगळे वारकरी भंडाऱ्यामध्ये नाहून निघतील? हा, सगळे वारकरी नक्की। आणि आता तुम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वैद्यकीय कॅम्प देखील घेताय, तो कशा पद्धतीने आहे? आम्ही दरवर्षी इथे प्रत्येक वारकरीच असतो, त्याची गेली 33 वर्ष आम्ही माऊली चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टतर्फे सर्व्हिस देत आहोत आणि ह्या प्रत्येक वारकऱ्यांचा दुःख हरण्यासाठी जसा पांडुरंग असतो आमच्यासाठी हाच एक पांडुरंग आहे आणि 33 वर्षाचा हा जेजुरीमध्ये हा उधळण करत असतो। हा उधळायचा आणि प्रत्येकाला खरंच सुंदर अभिप्राय द्यायचा आणि आमचे डॉक्टर मोहिते साहेब आहेत, दीपा मॅडम आणि आमचा पूर्ण ग्रुप आहे, ते सगळी सेवा करण्यासाठी आमचा येरला मेडिकल कॉलेज सगळेजण या ठिकाणी हजर आहेत। मात्र येणाऱ्या वारकऱ्याला कुठले कुठले उपचार दिले जातात का? तर पायी चालत असताना बऱ्याच वेळा कोणते कोणते जे त्रास देखील आता समोर तुम्हाला हे झाले असतील आणि कोणते कोणते उपचार करतात? यावर्षी नेमकं तुम्ही पाहताय पावसाळा चालू झालेला आहे, पाऊस खूप आहे। पावसाळ्यामध्ये जे वारकरी चालत आहेत त्यांना थंडी तापाचा तर आजार आहेच, खोकला पण आहे, त्याचबरोबर चालताना पायांना त्यांना जखमा होत आहेत। त्या सगळ्यांची जो काही मेडिकल जे काही ट्रीटमेंट द्यायची आहे आपली जी माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल संस्था आहे गेली 33 वर्ष करतेच, परंतु यावर्षी थोडंसं चॅलेंजिंग वाटतं कारण काय पाऊस खूप आहे। तरीसुद्धा आमच्याकडे जवळजवळ तुम्हाला मी तुमच्या माहितीसाठी सांगतो जवळजवळ 80 लाख ते 1 करोडपर्यंतचे आपल्याकडे औषधं आता सध्या आहेत। त्यामुळे थंडी खोकला म्हणा किंवा इतर काही जे आजार असतील पावसाळ्यात किंवा इतर
पाण्यामुळे होणारे आजार याच्यासाठी जास्तीत जास्त औषधं आमच्याकडे आहेत. वारकऱ्यांची सेवा करताना पांडुरंगाची सेवा केल्यासारखं वाटतं. नक्कीच. म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये पांडुरंग आहे, तसंच माणसामध्ये देव. हे इकडे आल्यानंतर त्याची जास्त अनुभूती होते. प्रत्येक वारकऱ्याची सेवा केल्यानंतर म्हणजे पंढरपूरला जरी आपण नाही गेलो तरी पंढरीचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. आपण पाहतोय हे मेडिकल कॅम्प मधील विद्यार्थी देखील आहेत आणि विशेषतः वारकऱ्यांची सेवा केली जाते. पण आपण दुसरीकडे जर बघितलं तर भंडाऱ्याने अशा पद्धतीने परत एकदा पुन्हा दाखवायचा प्रयत्न करतो. प्रवीणला विनंती आहे, समोर आपण पाहतोय अशा पद्धतीने भंडाऱ्याची उधळण केली जाते. विशेष म्हणजे जे वारकरी येत आहेत ते वारकरी मोठ्या भक्तिभावानं प्रेमानं माऊलीच्या पालखी सोहळा सोबत येत असतानाच आता खंडरायांना देखील खंडरायाचं देखील दर्शन घेणार आहेत. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडरायाचं देखील या ठिकाणी आता जयघोष केला जाणार आहे. येळकोट येळकोट जय मल्हार सोबतच ज्ञानोबा तुकोबाराय यांच्या संदर्भातला देखील जयघोष केला जाणार आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम सोबत आज मार्तंड मल्हारीच्या संदर्भामधला देखील जयघोष केला जाणार आहे. आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने वारकरी आनंद घेत आहेत आणि मल्हारीचे मार्तंडाचे जे काही अभंग आहेत, अभंग देखील म्हटले जात आहेत. मल्हारी मार्तंडाचे जे काही गाणे आहेत ते देखील म्हटले जातात आणि अशा भंडाऱ्याच्या उधळण करून पालखीवरती देखील भंडाऱ्याची उधळण केली जाते. त्यामुळे येणारा प्रत्येक वारकरी हा या भंडाऱ्यामध्ये आता प्रत्येक वारकरी हा नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे जर बघितलं तर भक्ती प्रेमानं ओसंडून वाहणारा वारकरी आज या ठिकाणी आल्यानंतर भंडाऱ्यामध्ये देखील पिवळा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरी.